आमचा वाद झाला, पण हे करणं गरजेचं होतं. कारण आपल्या मावळ्यांनी हे गडकिल्ले दारूच्या पार्ट्या आणि नशा करण्यासाठी राखले नव्हते. हीच ती साल्हेरची भूमी जिथे मराठ्यांनी मुघलांवरती ऐतिहासिक विजय मिळवला होता. पहाटेचं धुकं, ढगांनी वेढलेला गड आणि अंगावर रोमांच उभे करणारी थंड हवा सगळं मनाला भारवून टाकणारं. पण गडावर पोचलो आणि जे पाहिलं ते मन शून्य करून गेलं. तेव्हा एकच प्रश्न मनात आला, ज्या गडासाठी आपल्या मावळ्यांनी रक्त सांडलं त्या गडाचा आपण असा अपमान करणार आहोत का? हा व्हिडिओ फक्त ट्रेकचा नाही, हा साल्हेरच्या इतिहासाचा, स्वराज्याच्या स्वाभिमानाचा आणि प्रत्येक गडप्रेमींच्या जबाबदारीचा आहे. चला त्या साल्हेरकडे जिथे प्रत्येक दगड आजही स्वराज्याची गाथा गातो. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण आलो आहोत आपल्या एका फूडच्या ट्रेकसाठी, जो आहे साल्हेर फोर्ट. आपल्या मागे पाहू शकता, जो आपल्या महाराष्ट्रातील हायेस्ट फोर्ट आहे. तर आज मी एकटा नाही आलो आहे, आपल्याबरोबर बरेच सारे मित्र आहेत. सत्यमसुद्धा आला आपल्याबरोबर आज, जो आता कॅमेऱ्याच्या मागे आहे. तर आता सकाळचे 5:30 वाजल्यात. आपण सुरुवात करूयात, आपल्याला खूप लेट झाला ॲक्च्युली. तर आपण सुरुवात करूयात. इथली पुढची जर्नी तुम्हाला आपण दाखवूच. चला. साल्हेर हा बागलाण प्रदेशातील अत्यंत महत्त्वाचा किल्ला होता. गुजरातकडून येणाऱ्या व्यापारी मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि उत्तर महाराष्ट्राच्या संरक्षणासाठी या किल्ल्याचं मोठं सामरिक महत्त्व होतं. साल्हेरकडे जाणारी वाट नाही, तो मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे. इसवी सन 1672 मध्ये येथे मराठा आणि मुघल यांच्यात झालेली साल्हेरची लढाई इतिहासातील अत्यंत महत्त्वाची लढाई मानली जाते. या युद्धात मराठा सैन्याने मुघलांवर निर्णायक विजय मिळवला. विशेष म्हणजे मोकळ्या मैदानात मुघल सैन्याचा हा पहिला पराभव होता. या विजयामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद संपूर्ण भारताला कळाली. या कठीण चढाईत प्रत्येक पावलागणिक थकवा जाणवत होता, पण वर आकाशात जमणारे ढग आमचा उत्साह वाढवत होते. एकच विचार मनात होता, जर लवकर वर पोचलो तर आज ढगांचा तो अप्रतिम खेळ आम्हालाही जवळून पाहता येईल. याच उत्साहात गप्पा मारत आणि निसर्गाचा आनंद घेत आम्ही पुढे चालत राहिलो. आणि कधी साल्हेरच्या पहिल्या दरवाजापाशी येऊन पोचलो ते आम्हालाही कळलं नाही. तर मित्रांनो, ऑलमोस्ट 5 तासाच्या ट्रेकिंगनंतर आपण गडाच्या पहिल्या दरवाजाच्या इथे येऊन पोचलेलो आहोत. साल्हेर किल्ला नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात महाराष्ट्र गुजरात सीमेजवळच वसलेला आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 5150 फूट उंचीवर असलेला हा महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आहे. मागे येत नाही, थांब मागे येत तर मित्रांनो, ऑलमोस्ट 1 तासापेक्षा जास्त ट्रेकिंग करून झाल्यानंतर आपण पहिला दरवाजा क्रॉस केलेला आहे. इथे आपली पब्लिक ऑलरेडी येऊन थांबलेली आहे. आपण लेट झालेलो याच्यावरती. तर मित्रांनो, आमचा प्लॅन होता की लवकर उठून ट्रेकिंग चालू करावी, जेणेकरून आम्हाला सन गॅदरिंग पाहायचा चान्स मिळेल. पण आम्हाला थोडा उशीर झाला आणि आता बघू, आता वरती जाऊन
आम्हाला तो चान्स भेटतो का, कारण की आता सगळीकडे धुकं पसरले आहेत आणि डोंगराने धुक्यांची चादर ओढून घेतली आहे. तर बघू आता, नशिबात असेल तर. रस्ता चुकलो आपण. हे नको येऊ, तिकडनं वरती आहे. हे आहे ना इथं. त्याला इथेच आहे घर. जेवढं पायऱ्या मोठ्या असतात तेवढं असं कठीण आहे चढायला. बाई तुम्ही प्रेशर काय करणार? हा, प्रेशर आलं कोणाचं? काय नाही करू. उसायला पानं पण नाही तिथं, गवत होतं सुका. नॉनस्टॉप वरती जाऊ. इतका महान इतिहास लाभलेल्या या किल्ल्याची आजची अवस्था मात्र आपल्या मनाला वेदना देणारी आहे. अनेक जण इथे ट्रेकसाठी नाही तर दारूच्या पार्ट्या करण्यासाठी येतात. रिकाम्या बाटल्या, बिअरचे कॅन, सिगरेटची पाकिटं, हा कचरा पाहून खरंच वाईट वाटलं. चिकन ची पीस उचलले खाली बाटल्या मच्छीचे काटे बिटे टाकले नहीं वो मैगी बनाया सिगरेट मंदिर में आगे गुटखा खाऊन गेले दुकानाला जाता क्या ये मैगी बनाया उसका है तो फिर ऊपर मंदिर है ना नहीं नहीं गांजा बांजा नहीं नहीं सॉरी हमको मालूम नहीं था हम लोग तो पहले गुजरात से आएंगे तुम हाँ आप लोग को भी मालूम नहीं पहले हमको आप हिंदू ही हो ना तो ये क्या है? क्या अभी इधर कुछ हुआ था मालूम है क्या नहीं? क्योंकि ये सिगरेट पीने के लिए आया हो क्या? नहीं ऐसा कुछ नहीं ये है भी पवित्र जगह है यार भाई सॉरी तो मालूम नहीं थे अरे हम लोग को सॉरी करके कुछ मतलब नहीं, ये पूरा गंदा है यार. तुम लोग को देख के और 10 जन करेंगे हाँ. समझे क्या? वीडियो अभी क्या करेंगे सब लोग को दिखाना सब लोग पड़ेगा ऐसे ही मिले कि हमको. अगर नाइट कैंपिंग के लिए कितना डेंजरस है. सब लोग आके इधर पूरा चिकन विकन गिरा था और मैं- दारू का था. आप लोग नहीं किया रहेंगे आप सिगरेट विगरेट और फूक कोई के आ रहेगा गए. ना. अरे खड़ा रहना फिर मैं तेरे को क्या तू पूछ रहा गलती हूँ. क्या है और तू जा रहा है आगे. तू किधर आ जमा करते और क्या है? गुटखा है क्या? गुटखा भी है. तोड़ा दे यार गुटखा. और गुटखा इधर रात में क्या कैंपिंग के लिए आए थे? कैंपिंग ला दे. क्या बनाया था रात में खाने के लिए? हाँ? कुछ नहीं. रात में कुछ नहीं बनाया. कुछ नहीं. इधर अभी दारू का बॉटल मिला हमको. क्या गुटखा? पूर्ण आपली बोला वाईट. हिंदू है तो. प्लेस क्या है ये? मतलब ये आपको मालूम है क्या जगह है. ये जगह क्या है मालूम है आपको. मतलब आपको मालूम अरे है कुछ तो देख के आया होगा ना इधर. ना यहाँ पे. कैसे आ गया उठ के. ये जो दिख रहा है ये कुछ तो रहेगा ना. वीडियो में देख के आए. तो उसमें कुछ तो दिखा रहेगा ना. ये क्या है? ये पवित्र जगह है. छत्रपति शिवाजी महाराज के काल में ये जीता हुआ किला है. आगे से मत करे भाई किधर भी जाएगा ना, इधर भी जाएगा ऐसा मत कर. ऊपर हिल स्टेशन नहीं है कोई. भाई ऐसा करो. भरून तू आणि मेला बॅग घालून तू पण दिसतोय जास्त नको जाऊ हाँ अरे सगळे गुजरातले एक पकडलं ना, एक पण इथला महाराष्ट्रातला म्हणजे आपल्या साईडचा सगळे गुजरात सगळे हे सोम आरामात मस्त गुटखा खाली काय खाली उतरलं भेटलं. दरवाजे के इधर वो लोग ला रहे हैं, दारू हम की लोग बोतल नहीं भी सभी इसलिए पूछे. ऊपर तो सब दारू पीते हैं, हमें तो कुछ नहीं. हम लोग कुछ वापरते विमल नहीं खाते कुछ नहीं. उधर हम लोग ने मटन दिखा है. उधर नीचे दिखा है. वो ऊपर है ना, वो लोग ऐसे दारू पीते हैं वो लोग. अरे उन हाँ? नीचे कहाँ मॉडर्न लेके आएंगे
अरे उसका सवाल नहीं भाई, देख ये ना ये गुजरात के आते हैं, हमको भी मालूम है ना, इधर से ये डोन के नीचे से वही बोल रहा हूँ। ये हम लोग बहुत जन को देखा है हम लोग ने यहाँ पे। गुजरात के लोग आते हैं ना, वो लोग खाते हैं, हम लोग इधर सालेर तुम के लोग ने हैं खाया है कि नहीं? नहीं हम खाया। लोग ने खाया, दाल भात खा ली। करते हैं उससे बहुत घुचा आता है। हम लोग को ऐसा बोल मत यार। भाई साला ऐसा छोटा बोल बच्चा मत, कुछ भी बोल देता है। इधर ऐसा कुछ बोल मत. चला चल काय ले हम ना चिकन आहे भाई तुमच्या सोबत आहे. डालो सब हमारा ही आदमी है। चिकन पण घाल. दाल चावल चिकन नहीं है, वो तो दाल भात ही है। आप लोग को ऐसे बता रहे यहाँ पे चिकन गिरा हुआ है, बहुत सारा चिकन गिरा है। थैली ना हम लोग ने सब पीसेस उठा के थैली में डाला है पूरा हम लोग ने साफ किया है। पूरा साफ करके आए हम लोग. भात भी मैं गिरा वही हुआ है. पूछ रहा आप लोग खाया है क्या तुमने? मटन बोला इसलिए हम लोग चिल्लाए, नहीं तो हम लोग तो मैगी नहीं है। वो तो मैगी सब है। हम नीचे जाके मैगी बनाए। अरे कोई खाता ही गुटखा नहीं। सारा कुछ नहीं पीते हम. दारू नहीं, गुटखा ऊपर है, सारा सब भी कुछ। है, गुटखा वाले हैं, उन लोगों को जाके बोलो हम तो कुछ खाता ही बोलने- नहीं। तुम लोग बोलने का ऐसे नहीं, ऐसा सबको लगता है तो बोलना गांव में ये। पूछ लो शराब या गुटखा होगा तो कोई कुछ नहीं बोलेगा। शराब या कोई जरूरत नहीं भाई, तुम लोग डीके वो बोतल फेंकते हैं, कचरा फेंकते हैं, उन लोगों को बोलो ऐसा। चलो, चलो, एक चलो, आदमी चलो, को चलो। बोल के कुछ फायदा नहीं होता, सब लोगों को बोलने का। भाई सबको बोल रहा है, वीडियो दिखा इसको। अरे तो सबको अभी पकड़ सब के आ रहे लोगों को नीचे मालूम से. पड़ता है कि इधर कचरा नहीं चल रहा है। ये भाई, असं का चांगलं नहीं पर हमने कुछ किया ही नहीं. देखो हमने कुछ किया होता तो हम मान लेते. वही बोल ना, तुम लोग को अच्छी तरीके हाँ वही पर हम मालूम चाहिए ये कुछ. पूरा करते हैं तो आगे हम लोग और है, कुछ आगे करते हैं। चल, आकाश, चल. जरा कुछ खिलाने का नहीं। भाई ऐसा मजाक मत कर, हम तो सिर्फ बता रहे हैं. कोई है क्या ऊपर? ऊपर और बहुत सारे हैं। अरे वरती हाय बोलतात दारू पिवाले जे. आमच्या ग्रुपने अशाच काही लोकांना नशा करताना पाहिलं आणि त्यांना त्याचा जाब विचारला. थोडा वादही झाला, पण इतिहासाचा सन्मान करणं आणि गाड्यांची स्वच्छता राखणं हे प्रत्येक ट्रेकरची जबाबदारी आहे असं आम्हाला ठामपणे वाटतं. आपल्या मित्रांनी काही मोठ्या पिशव्या सोबत आणल्या होत्या. किल्ल्यावर पडलेल्या रिकाम्या दारूच्या बाटल्या, बिअरचे कॅन आणि इतर प्लास्टिकचा कचरा आम्ही शक्य तितका गोळा केला. गड जिंकणं महत्त्वाचं आहेच, पण गड जपणं त्याहूनही महत्त्वाचं आहे. मटण बोला तिथंच मार खाल्ला साठी. बिअरची बॉटल आहे, परत गॅसची बॉटल आहे, नाईटला आलेले त्यांनी टाकून दिले. इथं महादेव मंदिर दिलंय. हे गोष्ट कुठं आहे? काहीतरी असेल. महादेव मंदिराकडे काय वाचलं नाही. काय काय दिले? तूच मला बोला मंदिर आहे. तू बोललास कुठं आहे? मी बोलला हा असं. हा मंदिर. हा स्टोरेज फुल करतोय.
कोई बात नहीं भैया क्या बोला दारू पी सकता है पुलिस है पुलिस है पुलिस है कौन सा नहीं बोला ना कहां पुलिस हो मैंने बोला पुलिस हो मैं बोला कि नहीं पुलिस है बोला कि नहीं मैं पुलिस है पिछवी लागो पुलिस नहीं पिछवी तो देखना वो सॉरी भैया यार भैया भैया उधर बैठ तू मेरे को जान लेता हूं अभी अकेला था तो मेरे को रुबाब में बोल रहा था क्या है सब क्या है किसने बोला मैं चढ़ है ना बहुत टोटल दिखी है बैग में ही भरा है ये बोला नहीं भूल ऐसा एक हमारा बोल के ऐसा क्या क्या है वो मुझे अकेला था अरे निकल गया मैं क्या बोलता बोल रहा था कि नहीं बोल रहा था मैं क्या बोलता हूँ भाई जो मेरे पास इतना कच्चा मैगी है सब कुछ है इसलिए तू मेरे पे उधर नहीं डाला हमने सब कुछ हमने ले लिया थैली में सब अच्छा क्या ऐसा मैं नहीं बोला पी सकते इधर नहीं बोला कौन से मैं डिपार्टमेंट क्या बोला पुलिस है इधर बहुत फील कुठल्या डिपार्टमेंट से है ऐसा नहीं बोला जो मैं क्या बोला क्या क्या उठा के आया इसलिए मैंने आपने अच्छा किया हमने भी मेरे पास भी बहुत ही कचरा है हमने भी ऐसे बैग में नहीं डाला तो वही मैंने बोला है हम चढ़ के आए ना बहुत बोतल गिरी थी इसलिए मैंने बोला कि इधर सब पी रहे हैं तूने बोला वो एटीट्यूड में बोला समझा ना एटीट्यूड यार एटीट्यूड नहीं है क्या एटीट्यूड नहीं है कुछ नशा करके आया ऐसा क्या है सुबह हम 3 बजे इधर सो रहे थे अभी जाने वाले ऊपर गुजरात से आए यार कहाँ नशा कर गुजरात में हमारे नशा चलता ही नहीं गुजरात में क्या नशा नमा नहीं चलता है सूट नहीं है हमारे यहाँ आदत है क्या इधर क्या वो हम नहीं बिगाड़ते वो सब लोगों की आदत है हमारे पास इतना कचरा है अभी हम टेंट में रखेंगे फिर आएंगे रिटर्न फिर लेके जाएंगे सब कचरा भी हमने टेंट में ही रखा है हमारा सब कचरा है तो आप भी जिम्मेदारी बनती है हाँ वो भी ये हम जो कुछ भी नहीं ऐसे डालते कचरा इधर नहीं डालते उसको अकेला दिखा इसलिए वो ऐसा बोल रहा था तो शांत हो गए थोड़ा चलने लगा तो तेरा एकड़े बंद हो गया उल्टा मत समझ गया ना मैं क्या बोल मैं तेरे को क्या गलत बोला क्या तू पकड़ रहा है? हाँ मैं भी अरे क्या मैं क्या बोला पुलिस में मैं क्या ऐक बोला ना, तू काय बोललास मला अभी इसका एटीट्यूड भी क्या समझ अकेला है दिक्कत है तेरा मैं एटीट्यूड क्या निकल बोलता देता हूँ तेरे तू को क्या बोला मेरे को तो पुलिस है तो तू मैं- कौन है मैंने तू कौन है आपको पूछा कि नहीं हाँ मैंने- कौन सा पुलिस मैंने रेंज पूछने का अधिकार तो है ना। ऐसा नहीं है तू गलत काम कर रहा है ऐसा और तू नहीं मेरे को ही जो पूछ रहा है मैं क्या बोलता हूँ अब मेरे को कोई भी आदमी नया मिलेगा तो मैं पूछता हूँ ना भाई आप कौन है ऐसा मैं बोलता कौन से टोल पे बोला तू अरे पूछने का तरीका रहता है बता हूँ ना हाँ डाल दिया डाल दिया सब ऐसे बैग में अभी आपके पास इतना है ना इतना हमारे पास है वहाँ रखा है टेंट में। ठीक से बात करो और हमारे पास वो हम लोग क्या बोतल गलत बोले बोतल कुछ नहीं क्या है गलत बोला हमारे पास सूखा मेरे कचरा जगह है दूसरा कोई रहता था ना मेरा दोस्त भी वो तो अभी इसको ना सच बताता हूँ मार देता नहीं बात सही है तुम्हारी हम लोग मारे नहीं प्यार से इसने बता रहे नीचे मार के आए हाँ वही ये देखिए एक को मार के आए किसी भी जगह जाए किसी भी जगह जाए हम अपनी नहीं जगह डालते ऐसा ही कचरा समझ के जो वो चलने का हमारे पास भाई ये आपके साथ बोलने है का तरीका तो तो इसको थोड़ा चेंज बताओ कर दे भाई इसको रुबाब के ऐसा बोला लोग है, अच्छे इसको के लिए बताओ बोल रहे थे 9 वाजले तरी झोपं का मस्त वाटते गार गार एसी सारखं 9 वाजले तरी जुन्या बाटल्या गोळा करून ठेवल्या इधर कोई था क्या आपसे पहले मतलब वो कर रहा था इधर मालूम नहीं देखा नहीं है हमारे जगह कोई नहीं। अभी अभी आया क्या जो आपका कूड़ा है वो लेके जाओ कर रहे हो उधर सगळ्यात स्पॉट आहे वाटतं शेवटी जवळपास 4 तासांच्या ट्रेकनंतर आम्ही पोहोचलो साल्लेरच्या माथ्यावरती आणि तिथे पोहोचल्यावरती तेच दृश्य आमच्या डोळ्यांसमोर होतं ज्यासाठी आम्ही तिथे आलो होतो. समोर ढगांची गर्दी, ढगांमागून डोकांवर सूर्य आणि सभोवतालचा पसरलेला सह्याद्री.
आजपर्यंत फक्त इंस्टाग्रामवरती पाहिलेली ढगांची चादर आज आमच्या डोळ्यांसमोर होती. अशा क्षणांसाठीच तर प्रत्येक कठीण चढाई सार्थ ठरते. साल्हेरच्या सर्वोच्च शिखरावरती पोहोचल्यावरती आपल्या समोर येतं हे भगवान परशुरामांचं मंदिर. असं म्हणलं जातं की भगवान परशुरामांनी या शिखरावरती तपश्चर्या केली होती. आजही हजारो भाविक आणि ट्रेकर्स या शिखरावरती पोहोचतात, काही इतिहास अनुभवण्यासाठी तर काही श्रद्धेने नतमस्तक होण्यासाठी. तर मित्रांनो, मगाशी मी तुम्हाला बोललो की आपले सगळे मित्र होते ज्यांना वरती यायला 1 तास झाला. तर ते 1 तास ह्यासाठी झाला की काही हरामखोर आपल्या महाराजांच्या गड किल्ल्यावर येऊन हे असे दारू बिर पितात. हे बघा, हे सगळे आपल्या पोरांनी वरती जमा करून आणले. त्यात तर पूर्ण बिअरचे कॅन वगैरे, आणि खाली ज्या आपल्या पूर्ण गुफा दिसतात त्या गुफांमध्ये बसून स्टे करतात आणि हे असे दारू पितात. तर त्यांना चांगला चोप पण दिला आम्ही. हेच आपले सगळे मंडळी आहेत, त्यांनी त्यांना सगळ्यांना पकडलं, मारलाय बिरलाय. लायटर वेटर सगळे जे सिगरेट पितात त्यांचे लायटर वेटर पण घेऊन आले. आराम करून आमच्या महाराजांच्या गडावर यायचं असेल तर गड गेले बघायला या. दारू पिऊन चिकन बिकन खायला येऊ नका, समजलं? हे इतिहास आहे आपला, हे आपल्याला जोपासण्याचं आहे, पुढं दाखवायचं आहे. जर आपण आत्ता घाण करायला लागलं तर पुढच्या पिढींना काय दाखवणार? हे प्रश्नचिन्ह खूप वेळा आम्ही खूप गड किल्ल्यावर फिरतो, हे सगळीकडे हेच आहे. दर टायमाला आम्हाला हा प्रश्न पडतो की काय करतात ही लोक सर्व एन्जॉयमेंटच्या नावाखाली. का तुमच्याकडे बार आहेत, केवढे मुंबईमध्ये सगळ्या ठिकाणी बार वगैरे आहेत, घरात बसा तुम्ही, पण ह्या ठिकाणी काय येत आहे? एवढं सौंदर्य, एवढं निसर्गाने आपल्याला दिलेलं आहे, हे एवढं वास्तव दिलं आपल्याला, पण आपण इथं अशी का काशी करतो मला समजत नाही आहे. पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हे थांबवण्याचा प्रयत्न आम्ही सर्व मावळे, हे बांधव आम्ही सर्व करतो आहे. तुम्ही पण करा. तुम्हाला कोणी असं दिसलं त्यांना रोका, त्यांना प्रश्न करा, त्यांना ह्या जागेचं महत्त्व सांगून द्या आणि कुठेही थांबलं पाहिजे. हे आपल्या पुढच्या पिढींना हे दाखवायचं आहे. जय शिवराय. तर मित्रांनो, आपला साल्हेर सर करून झालेला आहे. आता आपण खालती उतरतोय, पण हा ट्रेक इथे संपलेला नाही आहे. आपल्या समोरच तुम्ही पाहू शकता हा आहे सालोटा किल्ला. तर आपण आता त्या किल्ल्यावरती चाललो आहे. आता थोडं खाली जाऊन काहीतरी नाश्त्याचा आपल्या पोरांनी सोय केलेली आहे, मॅगी वगैरे आणले, तर ते बनवून खाऊन मग परत पुढच्या ट्रेक आपला आपण सुरुवात करूयात. साल्हेरचा हा अविस्मरणीय अनुभव मनात साठवून आता आम्ही निघालो होतो शेजारी उभ्या असलेल्या सालोटा किल्ल्याकडे. पण हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. साल्हेरवरून खाली उतरणारी वाट अतिशय खडी आणि निसरडी होती. प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकावं लागत होतं. आमच्या ग्रुपमधले सगळे एकमेकांना आधार देत, हात देत आणि एकमेकांची काळजी घेत सुरक्षितपणे उतरत होते. मग तिथं
दरवाजात थांबून खाल्ला असतं बनवून त्या तिथं सावले बसायला पण होईल. नंतर आपण आता सालोटा या किल्ल्यावरती जाणार आहोत. तिकडं हा आहे सालोटा किल्ला. तर इकडे जाता जाता आपल्याला खूप साऱ्या गुफा पाहायला मिळतात. ही सरळ जी वाट गेली तर सरळ वाटेत खूप साऱ्या गुफा तुम्हाला पाहायला मिळतील. या लाईनीमध्ये जे रस्ता गेला आहे तिकडे सर्व गुफा आहेत. आणि आता आपल्याला जायचं आहे ह्या किल्ल्यावरती. या किल्ल्याचं नाव आहे सालोटा किल्ला. तर चला. तर मित्रांनो, ट्रॅकिंग करून खूप भूक लागली. सकाळपासून कोणीच काय खाल्लं नाही. जे रात्री जेवण केलं त्यावरतीच अजून सर्व आहेत. तर आता आमचा प्लॅन आहे की एक गुफा बघू आणि तिकडंच मॅगी वगैरे करून खाऊ, कारण की खूप भूक लागली आहे. आता आमचं पाणी पण संपत आलं आहे आणि अजून आम्हाला दुसरा गड चढायचा आहे. काही वेळाच्या या थकवणाऱ्या प्रवासानंतर आम्ही एक नैसर्गिक गुफेत थांबलो आणि मग सुरू झाली ट्रेकमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे पेट पूजा. आधी हे होते थांब नको खायचं. मस्त आपली मॅगी झालेली आहे पहाडवाली. सुरुवात करू. चमचे देऊ. तू घे खायला. तू घेतली दे आम्हाला ते 2 डिश, आम्ही इथं बसतो. तर मित्रांनो, नाश्ता वगैरे करून आता आपण निघालो आहे पुढच्या प्रवासासाठी. आता सालोटाच्या दिशेने आपण चाललो आहे. तर मित्रांनो, नाश्ता करून झाल्यानंतर आता आपल्याला इथं दगडी कोरीव पायऱ्या लागले आहेत. तर आता इथूनच खाली आपल्याला उतरायचं आहे आणि जो समोर सालोटा जो फोर्ट दिसत आहे गड, त्या गडावरती आता आपल्याला चढायचं आहे. तर आपला पुढचा टास्क असणार आहे त्या गडावरती चढाई करणं. तर हे पाहण्यासाठी तुम्ही पूर्ण ब्लॉग पाहत राहा वेस्ट स्ट्रेस बरोबर. शरीर पूर्णपणे थकलं होतं, पण मन मात्र अविस्मरणीय अनुभवाने भरून गेलं होतं. साल्हेरने आज आम्हाला फक्त इतिहास नाही तर संयम, सहकार्य आणि निसर्गाचा आदरही शिकवला. तर मित्रांनो, सालोटा गडवरती जायचा आमचा प्लॅन सध्या थांबला आहे, कारण की आमची अर्धी पोरं अर्ध्या गडापर्यंत गेलेली पण त्यांना वाट का भेटली नाही. तर आता परत माघारी आलो आहे, रिस्क नको घ्यायला. आणि आता दुपार पण झाली आहे, खूप ऊन आहे. त्यामुळं कधी ट्रॅक करायचा झाला तर पुढे आम्ही नेक्स्ट टाइम कंटिन्यू करू ब्लॉग. पण आता प्रॉब्लेम हा झाला आहे की खाली बेस विलेजपर्यंत जायला आम्हाला रस्ता भेटत नाही. तर आता तुम्ही बघू शकता पोरं वाट शोधत आहेत पण वाट का भेटत नाही. आता जिथं वाट जाईल तिकडं जातो आहे, पण आता कुठे चाललं आहे तेच नाही माहिती. अच्छा गावात काय वाटत. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही कुठून कुठून वाट शोधायला लागते आपल्याला. बेस विलेज समोर दिसत होतं, पण तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग अजिबात सोपा नव्हता. खडी उतरण, दगडधोंडे आणि उन्हामुळे वाढलेला थकवा. तरी आम्ही वाट शोधत होतो, एकमेकांना साथ देत पुढे चालत राहिलो. तर मित्रांनो, पाहू शकता हा आहे सालोटा आणि हा आहे आपला साल्हेर.
तर आपण तिकडून असा फिरून फिरून पूर्ण तो डोंगर खाली उतरलो. हा डोंगर परत चढून चढून इथे ट्राय केलेला चढायचा, पण तिकडे फेल झालं. तर आता आम्ही परत उतरून इथून असं खाली येतोय आणि होपफुली आम्हाला पुढे एक बेस विलेज भेटेल, होपफुली. आणि जवळपास 8 तासांपेक्षा जास्त ट्रेक केल्यानंतर आम्ही उतरलो वाघंबे या बेस विलेजमध्ये. तर मंडळी, अशा प्रकारे आपण वाघंबे गावात येऊन पोचलेलो खाली. सो हा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. खूप सारी मजा मस्ती केली आपण या ब्लॉगमध्ये आणि वरती जाऊन आपल्याला क्लाउड गॅदरिंगसुद्धा बघायला भेटली. आय होप सो. खूप मजा आली. आमचा हा पहिलाच एक्सपिरियन्स होता. नाईट ट्रेक तर करू शकलो नाही, पण इंद्रवज्र पण आम्हाला नाही बघायला भेटलं, पण क्लाउड गॅदरिंग तरी आम्ही बघितली. सो सगळ्यांनी खूप मजा केली. तर सगळ्यांना मजा आली की नाही? सो आपल्या व्हिडिओला कमेंट करा, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली. आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र. आणि या ब्लॉगचा एंड आपण महाराजांच्या गर्जनेने करू. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. अरे 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 अरे